आज आपण बघणार आहोत पॅलोलिम आणि बटरफ्लाय बीच. आपण बाईक रेंट केलेलीच आहे. चला जाऊया मस्त गारवारा खात. ॲक्च्युली काल आमचे एवढे हाल झाले होते ना. सकाळी म्हटल्यानंतर नाश्ता करू बरं आमच्या रस्त्यात एक ॲक्च्युली काल एक दुकान दिसतं नव्हतं नाश्त्याचं, त्याच्यामुळे गडबड झाली. तर आम्हाला वाटलं होतं गेल्यावर आपण करू, पण तिथे काही खूप जास्त ऑप्शन नव्हतं. आता आम्हाला रस्त्यातून पहिलेच ठिकाणी मिळालं, तो पहिले नाश्ता करूया. गरम गरम पुरी भाजी आली आहे, तर ते आम्ही खाऊया. फस्त करू. काय चहा पिताना काही लोक दिसते. चला इथे एकदा चहा पिऊ, मग निघूया. खरं तर आता आम्ही पॅलोलिम बीचवरून आलो. तिकडून बटरफ्लाय बीचला जाण्यासाठी हा रस्ता आहे, म्हणजे गुगल मॅप हाच दाखवतोय. आणि इथे साईन बोर्डही लावलेली आहेत, ते फॉलो करून आपण पुढे जाऊया. आता आम्ही पॅलोलिम बीचला गेलो होतो. तिथे पार्किंगही केली, परंतु तिथले जे बोटिंगवाले लोक होते ते जवळपास 1000 रुपीज पर पर्सन चार्ज सांगत होते, आणि ते फक्त अर्धा तास बटरफ्लाय बीचला थांबवणार होते. तर मग आम्ही जस्ट गुगल लोकेशन टाकलं की आपल्याला बाईकने जाण्याला रस्ता आहे का बटरफ्लाय बीचला. तर आम्ही तो रस्ता फॉलो करत आता इथे आलेलो आहे, आणि बाईक कुठेतरी लावून आम्ही ट्रेक करत बटरफ्लाय बीचला जाणार आहोत. कारण बटरफ्लाय बीचला आम्हाला जास्त वेळ स्पेंड करायचा होता. 1000 रुपीज देऊन एक अर्धा तास फक्त ते आपल्याला तिथे फक्त एक्सप्लोर करायला देतील. सो दॅट वॉज नॉट अ वर्क. सो लेट्स सी. ॲक्च्युली तुम्ही जर कारवर येत असाल तर बऱ्यापैकी दूर, म्हणजे खूपही दूर नाही, 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर दूर तुम्हाला कार पार्क करावं लागेल. तिथून बाय वॉक, अदरवाईज त्यांच्या काही जिप्सीज आहेत, त्या पर पर्सन 250 रुपये चार्ज करतात, असं ते सिक्युरिटी गार्ड सांगत होते. बट बाईक आणणं आम्हाला सर्वात बेस्ट ऑप्शन वाटला, कारण की बाईकची इथपर्यंत येण्याचा पण आपल्याला चान्स मिळतो की खूपच कमी वॉक करावं लागेल, आणि फक्त 100 रुपये पार्किंग आहे. त्याच्यात पार्किंग आणि इथपर्यंत ते रिलीज करतात आपल्याला. सो येस. पण रस्ता खूप खराब आहे बाईकने ना, बट सांभाळून या. चालवा, हळू चालवा. आणि इथून फक्त 100 मीटर वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आता आपण इकडून आत जाणार. ॲक्च्युली हा ट्रेक खूप सुंदर आहे. अशी छोटीशी पायवाट आहे, पण तेच आहे की लोकांनी प्रचंड कचरा केलेला आहे. इनमिन फक्त आहे ना 100 ते 200 मीटरचा ट्रेक आहे, पण तेवढ्या वेळात पण लोकांनी आपले रॅपर्स वगैरे कॅरी करून कोणत्या डस्टबिनमध्ये टाकलेले नाही. सो खरंच आपण ही काळजी घेतली पाहिजे सर्वांनी मिळून, की अशा सार्वजनिक ठिकाणी जे सुंदर आहे खरंच नेचर, तिथे आपण असा कचरा टाकणं खूप चुकीचं आहे. सो ती काळजी घ्या सर्वांनी, आणि आम्हीही घेतोच आहे. पण आपण सर्वांनी ही काळजी घेतल्यावर ॲटोमॅटिकली सर्वच खूप स्वच्छ राहील. आणि फायनली आम्ही बटरफ्लाय बीचवर येऊन पोचलो. खरं तर जेवढं याबद्दल ऐकलं होतं ना, त्यापेक्षा जास्त सुंदर आहे हा. खरं तर आम्ही इथे अख्खा दिवस घालवला असताना
तरी वेळ अपुरा पडला असता. इतका सुंदर बीच आहे हा. आणि तसं फार गर्दीही नसते. पॅलोलिम बीचवरून येणाऱ्या बोटी येत जात असतात आणि त्यातून येणारे पर्यटकही. गोव्याच्या पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे या डेस्टिनेशनवरही आमच्या हिंदी चॅनलवर डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अवेलेबल आहे. इथपर्यंत कसं पोचायचं, कोणकोणते ऑप्शन्स आहेत आणि किती खर्च आहे, या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन तिथे मिळेल. चॅनलचं नाव आहे लतिका अँड मितेश आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल. त्यानंतर आम्ही निघालो पॅलोलिम बीच बघायला. पॅलोलिम बीचकडे जाताना जो रस्ता आहे ना, त्यात इतकी सुंदर सुंदर दुकानं आहेत की शॉपिंग करण्याचा मोह कुणालाही आवरता येणार नाही. मग आम्हीही ठरवलं की आधी आपण गाडी पार्क करून पेटपूजा करूया आणि मग मनसोक्त शॉपिंग करूया. इथे गाडी पार्क करायला सोय आहे. आणि मग पेटपूजा करून झाल्यावर आम्ही या सगळ्या दुकानांमध्ये फेरफटका मारला. ज्या ज्या वस्तू आवडल्या त्यांची खरेदीही केली. आणि आता खूप दमलो होतो. पाण्याची तहानही लागली होती. उन्हातून आल्यावर नारळ पाणी म्हणजे सर्वायवल आहे. आता खूप बरं वाटतंय जीवाला. मस्त. पॅलोलिम बीच हा साऊथ गोव्यातला एक फेमस बीच आहे. त्यामुळे तुम्हाला इथे गर्दी मिळू शकते. आणि हो, इथे खूप साऱ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजही आहेत. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तेही करू शकतात. आणि या बीचचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे खूप सुंदर सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असे स्टेजचे ऑप्शन्स आहेत आणि तेही भरपूर आहेत. आणि इथला सनसेट म्हणजे खूपच सुंदर होता. आणि ही अविस्मरणीय संध्याकाळ इथे घालवल्यानंतर आम्ही हॉटेलवर जाऊन आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो कोला बीच एक्सप्लोअर करायला. इथे जाऊन आम्ही कायाकिंगचाही आनंद घेणार होतो म्हणून मी खूप एक्सायटेड होते. कधी एकदा पोचते असं झालं. आणि पोचल्यावर समोर बघते तर काय सुंदर समुद्राचं दृश्य, अगदी मंत्रमुग्ध करणारं. आम्ही दोघांनीही एकाच कायाकमधून न जाता वेगवेगळी कायाक घेण्याचं ठरवलं. या संथ पाण्यातून जाताना खूप शांत आणि मस्त वाटत होतं. सुरुवातीला याला दिशा देण्याचा अंदाज घेण्यात थोडा वेळ गेला, पण नंतर मजा आली. वरच्या झाडांच्या छान सावल्याखाली पडल्या होत्या. गारगार वाटत होतं. आम्ही एकमेकांशी शर्यतही लावल्या होत्या. आम्ही याचा मनसोक्त अगदी तासभर आनंद लुटल्यानंतर पुन्हा किनाऱ्याकडे परतलो आणि कायाक परत देऊन समुद्र किनारा एक्सप्लोअर करायला लागलो. हा समुद्र किनारा म्हणजे कोला बीच. हाही तेवढाच खास बरं का. दूर दूरपर्यंत अगदी कोणी नाही आणि या सुंदर लाटांचा आवाज ऐकत ऐकत तुम्ही पावलांचे ठसे उमटवत पुढे जात राहता. या दुधासारख्या लाटांबरोबर खेळत खेळत त्यांचं संगीत ऐकत राहता. आणि मग स्वतःशीच स्वतःचा संवाद व्हायला पुन्हा एकदा सुरुवात होते. कोला बीच आमच्या दोघांचा साऊथ गोव्यातला फेवरेट बीच बनला आहे. आम्ही आजचा दिवस इथेच घालवला आणि मग दुसऱ्या दिवशी निघालो बेतूल बीच एक्सप्लोअर करायला.
आम्ही येथेही गुगल मॅप फॉलो करतच आलो होतो. गाडी पार्क केल्यानंतर अगदी 10 मिनिटं चाललात की लगेच समोर सुंदर बीच दिसायला लागतो. या बीचवरही फार लोक दिसून येत नाही. आम्ही गेलो तेव्हाही फार कमी गर्दी होती. आणि या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक संगम पॉईंट आहे. इथे तुम्ही साल नदी समुद्राला मिळताना पाहू शकतात. हा बीच आणि याआधी आपण जेही बीचेस बघितले यांचे सगळ्यांचे डिटेल व्हिडिओज तुम्हाला लतिका अँड मितेश या आमच्या हिंदी चॅनलवर मिळतील. जसं ऊन वाढलं तसं आम्ही बीचवरून पळ काढला. तोपर्यंत पोटात कावळेही चांगलं चोरडायला लागले होते. आणि मग हॉटेलवर आल्यावर आम्ही भरपूर पदार्थांवर यथेच्छ ताव मारला. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही क्रूज डिनरसाठी बुकिंग केलं होतं. आमच्या फ्रेंड्सची वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि म्हटलं जरा वेगळा एक्सपिरियन्सही घेऊन बघावा. बघूया नक्की काय आहे ते. क्रूजवर आल्यानंतर त्यांनी आम्हाला काही आजूबाजूचे स्पॉट्स दाखवले. नाच गाण्याचा कार्यक्रमही होता. काही लोकल गीतं त्यांच्या ट्रेडिशनल आउटफिटमध्ये त्यांनी आम्हाला सादर करून दाखवली. तसा एक्सपिरियन्स ठीक होता. त्यानंतर सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आम्ही हॉटेलवर परतलो. खरं तर हा आमचा गोव्यातला शेवटचा दिवस होता. उद्या आम्हाला निघायचं होतं. मग निघण्याआधी आम्ही जिथे थांबलो होतो त्याच हॉटेलमध्ये आम्ही अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत ब्रेकफास्ट केला. आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. गोव्यातल्या खूप साऱ्या सुंदर आठवणी सोबत घेऊन. यावेळी आम्ही बेळगावी मार्गे जात होतो आणि हा रस्ताही खूप सुंदर होता बरं का. छान जंगलातून आणि गर्द हिरव्या झाडीतून जाणारा. जाताना आम्ही पुन्हा जेवायला त्याच हॉटेलमध्ये थांबलो जिथे आम्ही गोव्याला येताना ब्रेकफास्ट केला होता. आत्ता आम्ही अमर प्युअर व्हेज या रेस्टॉरंटमध्ये जेवलो. जेवण एकदम उत्तम होतं. चवही एकदम उत्कृष्ट होती. आणि जाताना सुद्धा आम्ही याच रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट केला होता. जर तुम्ही गोवा पुणे या हायवेवरून जात असाल कोल्हापूरवरून तर आय विल मस्ट रिकमेंड तुम्ही इथे थांबू शकतात जेवायला. इथे वॉशरूम्सही क्लीन आहे आणि जेवण तर उत्तम आहेच. तर आता आम्ही हा व्हिडिओ इथेच संपवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.